नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर आज आपण बनवणार आहे कुरकुरीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि अगदी मोजक्या सामानामध्ये बनवणार आहे, जास्त काही वापरणार नाही आपण। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य, तर मी एक गड्डी कोथिंबीर निवडून घेतली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि पाणी पण निथळून घेतलं आहे त्याचं। एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक गड्डी लसणाची सोलून घेतली आहे, एक आल्याचा तुकडा घेतला आहे मोठा, 1 चमचे जिरं घेतलं आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करू। कोथिंबीर आता एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने कोथिंबीर चिरून घ्यायची। कोथिंबीर आपली पूर्ण चिरून झालेली आहे। आता आपण हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं आणि हळद, मीठ मिक्सरला बारीक करून घेऊ। आपण जे हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटून घेतले, हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे। आपण हे वाटण करून घेतलेलं आहे ते कोथिंबीर मध्ये मिक्स करून घेऊ। कोथिंबीरीला चांगलं हे चोळून घ्यायचंय। कोथिंबीरीची गड्डी आपण एक घेतलेली आहे पूर्ण। एका गड्डीसाठी 5 मिरच्या पुरेशा आहेत, तर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर एखाद्या 2 मिरच्या वाढवू शकता। आता त्यानंतर आपण बेसन पीठ घालायचंय कोथिंबीरीमध्ये आणि ते मळून घ्यायचंय। लागण असंच बेसन पीठ वापरा। अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। त्यात अजिबात पाणी घालायचं नाही, कारण की कोथिंबीरीला पाणी सुटतं। आपण त्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे ना, तर त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। अजिबात पाणी घालायचं नाही त्यात। अशा प्रकारे असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे मळून। जास्त पातळ नाही झाला पाहिजे, असा घट्ट करून घ्यायचा। आता आपण वडा उकडण्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यात आपण एक तांब्याभर पाणी घालायचंय। पाण्याला गरम होऊन द्यायचंय चांगलं उकळून। पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाणी उकळी असतोपर्यंत पाण्याला आपण चाळणीला तेल लावून घ्यायचंय। अशी आहे ना, चाळणीला तेल लावून घ्यायचंय। चाळणीला तेल लावून झालेलं आहे। आता आपण हे कोथिंबीरीच्या वडीचं पीठ आहे ना, वाफळायला ठेवायचंय। तर त्या चाळणीमध्ये असं रोल करायचा त्याचा, अशा प्रकारे रोल करून तो चाळणीत वाफळायला ठेवायचा आहे। तुम्ही कोथिंबीर तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। आम्हाला पुरेन इतकी आम्ही एक गड्डीची कोथिंबीर वापरलेली आहे। तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्ती वापरू शकता।
अशा प्रकारे असे 2 उंडे बनवून घेतलेले आहेत. आता आपलं पाणी गरम होत आलेलं आहे. आता त्यावरती आपण ते वाफळायला ठेवायचे. कोथिंबीर वडी आपण उकडायला ठेवलेली आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटं मीडियम गॅसवरती उकडून घ्यायची. वड्या आपल्या उकडायला लागलेल्या आहेत. या बघा वाफ पण चांगली चढली. वीस मिनिटं झालेले आहे. आता आपण वड्यांवरचं झाकण काढून चेक करू वड्या शिजल्यात की नाही. वड्या आपल्या शिजून तयार आहेत. गॅस बंद करूया. आता आपण ह्या वड्या थंड करून घ्यायच्या आहेत. वड्या थंड झालेल्या आहेत. आता आपण ह्या कट करून घ्यायच्या. अशा प्रकारे कट करायचे आहेत. जास्त पातळ पण नाही करायच्या. हे बघा गरम ह्याच्यामध्ये कट केल्या ना तर त्याचे तुकडे पडतात. वड्या पूर्ण चिरून झालेल्या आहे. वड्या तळण्यासाठी आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण तेल घालायचंय. वड्या तळतील इतकंच तेल घ्यायचंय. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपण वड्या तळून घेऊ. एक सोबत अशा 4-5 वड्या तळून घ्यायच्या आहेत. वड्या एकदम मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी पलटी करून घ्यायच्या तशा. अशा प्रकारे वड्या भाजून घ्यायच्या आहेत. लाल कलर आलेला आहे बघू शकता वड्यांना. आणि त्या एकदम अशा कुरकुरीत पण झालेल्या आहेत. आता मी पूर्ण वड्या तळून घेते, मग व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. कुरकुरीत अशी आपली कोथिंबीर वडी तयार आहे. ही वडी आपण जेवणासोबत तोंडी लावायला किंवा चहा सोबत स्नॅक्स म्हणून पण घेऊ शकतो. एकदम खायला छान आणि स्वादिष्ट आहे. या का बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत झालेली आहे. या बघा. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.